नमस्कार. साधा सुटसुटीत आणि सोपा कॉन्टेंट देणाऱ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन महत्त्वाच्या गोष्टी बघणार आहे. त्यातली पहिली म्हणजे निफ्टी येणाऱ्या काही दिवसांमध्ये, आठवड्यांमध्ये कोणत्या लेवलपर्यंत पोहोचू शकते आणि त्या बेसिसवरती तुम्ही तुमचे ट्रेड्स कसे प्लॅन करू शकता. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा मार्केट खूप बुलिश असतं, जेव्हा मार्केटमधले सगळेच स्टॉक्स खूप चांगली रॅली देत असतात, अशाच वेळेला आपल्यासारखे रिटेल ट्रेडर्स आणि इन्व्हेस्टर्स हे ट्रॅप केले जातात मार्केट मूव्हर्सकडून आणि आपण खूप हाय लेवलला खूप कमी क्वालिटीचे स्टॉक्स घेऊन बसतो आणि मग त्यामध्ये आपलं मोठं नुकसान होतं. तर अशा नुकसानापासून स्वतःला कसं वाचवायचं हे सुद्धा आपण बघणार आहे. यासोबत आपलं जे स्विंग ट्रेडिंगचे चॅलेंज सुरू आहे गेले बरेच महिने, यामधल्या स्टॉक्सचा आपण रिव्ह्यू घेणार आहे आणि स्विंग ट्रेडिंगसाठी सध्या ओपन झालेले चांगले स्टॉक कोणते आहेत हे सुद्धा बघणार आहे. चला तर मग सुरू करूया निफ्टी चार्टच्या अनालिसिस. तर व्हिडिओचा पहिला पार्ट म्हणजेच निफ्टीचा अनालिसिस. यामध्ये आपण जेव्हा निफ्टीचा चार्ट बघतो वीकली टाईम फ्रेमचा, तेव्हा आपल्या लक्षात येतं की गेल्या 9 आठवड्यांमध्ये जवळजवळ 15% रॅली निफ्टीने दिली वन सायडेड. म्हणजेच 19,000च्या लेवलपासून 21,710 या लेवलपर्यंत निफ्टी आला आहे आणि तोही फक्त 2 महिन्याच्या टाईम स्पॅनमध्ये. आणि ही वन सायडेड रॅली दिल्यामुळे फारशी रिट्रेसमेंट किंवा फारसा पुलबॅक आपल्याला बघायला नाही मिळाला एक्सेप्ट फॉर दिस 1 वीक. सो सध्या जर प्राईस ॲक्शन ऑब्झर्व केली आपण तर निफ्टीची प्राईस किंवा निफ्टीचा जो चार्ट आहे ओव्हरऑल तो थोडासा एक्झॉस्टेड वाटतं. म्हणजेच एक खूप मोठी वन सायडेड रॅली आल्यानंतर थोडाफार पुलबॅक येणं किंवा थोडाफार संथ गतीनं पुढे जाणं, अशा पद्धतीचं प्राईस ॲक्शन आपण अँटिसिपेट करू शकतो. इन डेप्थ आपण लेवल्स बघूया निफ्टीच्या की कोणत्या लेवल्स आपण एक्सपेक्ट करू शकतो येणाऱ्या काळात. त्यासाठी आपण डेली चार्टवरती शिफ्ट होऊया. डेली चार्टमध्ये एकामागून एक अशा 3 रॅलीज दिल्या निफ्टीने आणि त्यानंतर छोटासा पुलबॅकसुद्धा आला. एका ठिकाणी सॉर्ट ऑफ फॉलसुद्धा आपण म्हणू शकतो. एका दिवसात खूप निफ्टी खालच्या लेवलला आलेली होती. जवळजवळ 21,600च्या आसपास निफ्टीने रेजिस्टन्स फेस केला होता त्यानंतर. आणि सध्या जर आपण बघितलं तर 21,835 किंवा 40 ही जी लेवल आहे, इथे एक प्रकारचा रेजिस्टन्स घेऊन निफ्टी थोडासा डाऊन साईडला मूव्ह होताना आपल्याला दिसला 2 ते 3 दिवस आणि त्यानंतर परत अपवर्ड जर्नी आपली सुरू करताना दिसते. जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर या आधी एखादी स्ट्रॉंग कॅन्डल अशी झाली होती किंवा या पद्धतीचे जे स्ट्रॉंग कॅन्डल आहेत, अशा स्ट्रॉंग कॅन्डल्स आत्ता आपल्याला इथे बनताना दिसून येत नाही आहेत. निफ्टी थोडासा डोजी पॅटर्न्समध्ये किंवा इनडिसायझिव्ह पॅटर्न्समध्ये मूव्ह करतो आहे. त्यामुळेच येणाऱ्या आठवड्यामध्ये म्हणजे 2nd-3rd वीक ऑफ जानेवारी 2024मध्ये 21,835 किंवा 40 हे एक मेजर हार्डल असू शकेल निफ्टीसाठी. आणि डाऊन साईडला जर आपण सपोर्टचा विचार केला तर 21,480 किंवा 470 हा एक मेजर सपोर्ट असू शकतो. आणि कदाचित या 2 प्राईस पॉईंट्सच्या मध्येच निफ्टी साईडवेज मूव्ह करताना आपल्याला दिसू शकतो. अल्दो 21,840च्या वर जर निफ्टीने ब्रेकआउट दिला तर मात्र खूप मोठी रॅली येऊ शकते अपसाईड. पण सध्या निफ्टीच्या ॲनालिसिसवरून आपण कन्क्लुजन काय काढू शकतो. पण जर एखादा नवीन स्टॉक घेणार असू किंवा आपण निफ्टीच्या ऑप्शन्समध्ये किंवा फ्युचर्समध्ये ट्रेड करणार असू तर आपण खूप कॉशियसली ट्रेड करणं गरजेचं आहे. कारण जेव्हा मार्केट साईडवेज असतं त्यावेळेला खूप जास्ती मोमेंटम आपल्याला मिळत नाही, खूप जास्ती पार्टिसिपेशन आपल्याला दिसत नाही आणि त्यामुळे आपण एखाद्या पोझिशनमध्ये स्टक होण्याची शक्यता थोडी जास्त असते. आता आपण आलो आहे व्हिडिओच्या सेकंड सेगमेंटमध्ये, जिथे आपण 2 स्टॉक बघणार आहे. त्यातल्या एक स्टॉकमधून आपल्याला हे कळणार आहे की सध्या जे ट्रेंडिंग किंवा बुलिश मार्केट आहे, अशा वेळेला आपल्यासारखे रिटेल ट्रेडर इन्व्हेस्टर कशा पद्धतीने ट्रॅप केले जातात फेक ब्रेकआउट दाखवून. आणि दुसरा स्टॉक जो बघणार आहे त्यामध्ये आपण स्विंग ट्रेडिंगसाठी कशा पद्धतीची अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळते हे आपल्याला त्यातून कळणार आहे. तर पहिला स्टॉक आपण बघूया, त्याचं नाव आहे रतन इंडिया. याचं वीकली चार्ट आपण बघतोय आणि इथं क्लिअरली दिसू शकतं की 2021 नंतर जी 70ची लेवल आहे त्या लेवलच्या वरती या स्टॉकने आत्ता ब्रेकआउट दिलं आहे. म्हणजे जवळजवळ 1.5 ते 2 वर्षानंतर ब्रेकआउट दिलं आहे. आणि या ब्रेकआउटमुळे ट्विटर असेल, ट्रेडिंग व्यू असेल, बऱ्याच ठिकाणी खूप लोकांनी हा स्टॉक कव्हर केला आहे की हा स्टॉक सध्या खूप चांगली रॅली देऊ शकतो, खूप चांगला ब्रेकआउट दिला आहे, खूप मस्त ब्रेकआउट दिला आहे. पण याची रिॲलिटी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. रतन इंडियाचाच हा आहे डेली चार्ट. वीकलीवरून आपण जेव्हा डेली चार्टवरती येतो तेव्हा आपल्याला एक क्लिअर पॅटर्न बघायला मिळतो की ब्रेकआउट अँड रिटेस्ट जे आपण म्हणतो की ब्रेकआउट देतो एखादा स्टॉक आणि त्यानंतर परत ब्रेकआउटची लेवल रिटेस्ट करतो आणि त्यानंतर परत आपली अपवर्ड जर्नी सुरू करतो. अशा पद्धतीचा पॅटर्न आहे आणि हा पॅटर्न खूप क्लीन पद्धतीनं तयार झाला आहे. त्यामुळं आपल्याला असं वाटू शकतं की हा स्टॉक आत्ता घ्यायला काहीच हरकत नाही, इथून आपल्याला खूप चांगली रॅली मिळू शकते. पण एखादा स्टॉक मे बी स्विंग ट्रेडिंगसाठी असेल किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी असेल, घेण्याआधी त्या कंपनीची माहिती काढणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे, बरोबर. जेव्हा आपण रतन इंडियाचा फंडामेंटल ॲनालिसिस करतो किंवा बेसिक फंडामेंटल्स बघतो तेव्हा फार निगेटिव्ह गोष्टी समोर येतात. ज्या पब्लिक डोमेनमध्ये गोष्टी अवेलेबल आहेत त्याच मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्यावरून तुम्हाला कळेल की जरी क्लीन ब्रेकआउट दिसला तरीसुद्धा एखादी कंपनी जर फंडामेंटली चांगली नसेल तर घेण्यात फारसा काही पॉईंट नाही. टेम्पररी फायदा मिळू शकतो पण कन्सिस्टंट बेसिसवरती अशा कंपनीजमधून फायदा मिळवणं फार अवघड आहे आणि यामध्ये ट्रॅप होण्याची शक्यता जास्त आहे. त्यातला पहिला निगेटिव्ह पॉईंट म्हणजे रिटर्न ऑन इक्विटी -7.39% आहे. म्हणजे 100 रुपये जर का इक्विटीमध्ये एखाद्यानं लावले तर त्याला 7 रुपयाचं नुकसान होतं.
युजली जेव्हा आपण कॅपिटल लावतो, इक्विटी घेतो, तेव्हा आपल्याला त्यावरती प्रॉफिट मिळणं अपेक्षित असतं. पण इथे ₹100 लावला तर ₹7 लॉस होतो. याचसोबत रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड जे आहे, म्हणजे पूर्ण जे काही कॅपिटल असेल, इक्विटी प्लस डेट स्ट्रक्चर मिळून बनलेलं कॅपिटल, यावरती फक्त 3% ही कंपनी मिळवते. एखाद्या कंपनीचा ROC किंवा ROE हा कमीत कमी 15% 20%च्या घरात असेल तर तो एक चांगला बिझनेस समजला जातो. जर कॅपिटल डिप्लॉय केल्यानंतर त्या कॅपिटलवरती हार्डली 2 किंवा 3% मिळत असतील इन्व्हेस्टर्सना, तर त्या ठिकाणी कॅपिटल गुंतवण्यात फायदाच काय आहे. त्यापेक्षा जर आपण बाकी इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स बघितले तर तिथं खूप मोठा फायदा मिळू शकतो. याचसोबत आपल्याला अजून एक गोष्ट दिसते, ती म्हणजे या कंपनीची बुक व्हॅल्यू फक्त ₹5.28 आणि सध्याची प्राईस मात्र ₹86, म्हणजेच कैक पटीने जास्त, ऑलमोस्ट 15 ते 18 पटीने जास्त आहे सध्याची प्राईस. आणि स्टॉकचा P/E 60 आहे, म्हणजेच खूप हाय व्हॅल्युएशनला हा स्टॉक आहे. पण तरीसुद्धा खूप भारी ब्रेकआउट दिसलं आहे, म्हणून हा स्टॉक बरेच रिटेल ट्रेडर्स सध्या घेतील. कदाचित शॉर्ट टर्ममध्ये पैसेसुद्धा मिळवतील, पण इन द लाँग रन किंवा इन द मिड टर्म यामध्ये ट्रॅप होण्याचे चान्सेस मला जास्त वाटतात. त्यामुळे फक्त क्लीन ब्रेकआउट दिसला आणि चांगलं स्विंग ट्रेडिंगचं स्ट्रक्चर आहे, म्हणून कुठलाही स्टॉक ब्लाइंडली घेण्याआधी हा थोडासा 15 मिनिटाचा ॲनालिसिस नक्की करा. ही जी सवय आहे हा ॲनालिसिस करण्याची, ही तुम्हाला लाँग रनमध्ये चांगला ट्रेडर आणि इन्व्हेस्टर बनवण्यासाठी नक्की मदत करेल. तर ट्रॅपिंगवाला स्टॉक बघितल्यानंतर आता आपण स्विंग ट्रेडिंग चॅलेंजमधला आपला या आठवड्याचा स्टॉक बघूया, ज्याचं नाव आहे KCP. वीकली चार्टवरती आपण जेव्हा बघतो तेव्हा 2021च्या आसपास, जुलै 2021च्या आसपास या स्टॉकने एक हाय प्लेस केलेला होता 170च्या लेवलच्या आसपास, आणि त्यावरती या स्टॉकने फायनली इथे आपल्याला ब्रेकआउट दिलेला आहे. आणि हा खूप चांगला ब्रेकआउट आहे. खूप मस्त व्हॉल्यूम्स यामध्ये जनरेट झालेत, म्हणजेच मार्केट मूव्हर्सची एंट्री कदाचित यामध्ये झालेली असू शकते. वीकली चार्टनंतर डेली चार्टवरती आपण आलो आहे मल्टी टाईम फ्रेम ॲनालिसिस करावा या स्टॉकचा या उद्देशाने. तर इथे आपल्याला दिसतं की ही जी लेवल आहे 170 किंवा 168ची, यावरती ब्रेकआउट झाल्यानंतर फॉलोअप बाईंगसुद्धा या स्टॉकमध्ये आलं आहे, म्हणजेच एक स्ट्रॉंग ब्रेकआउट आपल्याला दिसतं. आता यानंतर पुढे काय होऊ शकतं स्टॉकमध्ये, तर एक छोटासा पुलबॅक येऊ शकतो, म्हणजेच ब्रेकआउटची लेवल परत एकदा रिटेस्ट होऊ शकते. स्टॉक इथे खाली येऊन मग परत आपली अपवर्ड जर्नी सुरू करू शकतो. सो यामध्ये ट्रेडिंग अपॉर्च्युनिटी कशी दिसते, तर सध्याची जी किंमत आहे 180 ते 170 या लेवलच्या आसपास आपण हा स्टॉक बाय करू शकतो. जर खाली आला तर 170 किंवा सध्याच्या किमतीला, म्हणजेच मंडेला ओपन ज्या किमतीला होईल त्या किमतीला आपण हा घेऊ शकतो. 155च्या आसपासचा आपण स्टॉप लॉस लावू शकतो, म्हणजेच हार्डली 27 पॉईंटचा आपला स्टॉप लॉस असेल. 155 ते 182 ही जर रेंज आपण कन्सिडर केली तर. आणि अपसाईडचे जे टार्गेट्स आहेत हे खूप ओपन आहेत, कारण वरच्या बाजूला पूर्ण अनचार्टेड टेरिटरी, म्हणजेच हा स्टॉक ऑल टाईम हाय झोनमध्ये आहे आपल्या. त्यामुळे 27 पॉईंट्सच्या रिस्कच्या अगेन्स्ट आपण किमान 35 ते 45 पॉईंट्सचा रिवॉर्ड एक्सपेक्ट करू शकतो. म्हणजेच 180पासून जर आपण 40 पॉईंट्स म्हणत असू तर 221 ते 230 हा जो झोन आहे हा तुम्ही प्रॉफिट बुकिंगसाठी आयडियल किंवा अँटिसिपेटेड झोन म्हणून कन्सिडर करू शकता. स्विंग ट्रेडिंग चॅलेंजच्या सिरीजसाठी या आठवड्यात आयडेंटिफाय केलेला स्टॉक झाल्यानंतर आपण सगळ्यात शेवटच्या सेगमेंटमध्ये आलो आजच्या व्हिडिओचा. आपलं जे स्विंग ट्रेडिंग चॅलेंज आहे हे याचसाठी वेगळं आहे इतरांपासून, कारण इतर चॅनल्सवरती किंवा इतर ठिकाणी फक्त स्टॉक्स आयडेंटिफाय करून सांगितले जातात, त्यामध्ये पुढं काय होतं याचा फॉलोअप फारसं कोणी घेताना दिसत नाही. पण आपण मात्र आयडेंटिफाय केलेल्या प्रत्येक स्टॉकचा फॉलोअप घेऊन त्याचा रिव्ह्यू करतो आणि त्या स्टॉक्समध्ये सध्या पोझिशन काय हे सुद्धा बघतो. सो तुम्हाला इथे सगळे स्टॉक्स दिसतील जे जे स्विंग ट्रेडिंग चॅलेंजमध्ये आपण आयडेंटिफाय केलेत, ते कोणत्या तारखेला आयडेंटिफाय केले, ते व्हिडिओची डेटसुद्धा तुम्हाला दिसेल. ते व्हिडिओ तुम्ही आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करू शकता. त्या स्टॉकचं नाव इथं तुम्हाला दिसेल, कोणत्या प्राईसला आपण आयडेंटिफाय केलेला ती प्राईस दिसेल, सध्या ते कोणत्या किमतीला आहेत हे सुद्धा दिसेल, आणि नेट प्रॉफिट किंवा लॉस जो काही आहे पर्सेंटेज टर्म्समध्ये तो आपल्याला इथे दिसेल. या आठवड्यामध्ये आपण कोणतीच पोझिशन क्लोज नाही केली, कारण कुठेच आपल्याला टार्गेटसुद्धा मिळालं नाही आणि स्टॉप लॉससुद्धा आपल्याला ट्रिगर झाला नाही. त्यामुळे लास्ट वीकमध्ये जे आपल्या क्लोज 5 पोझिशन होत्या त्या मात्र आहे तशाच क्लोज आहेत, त्यामुळे त्या सेपरेटली आपण यामध्ये कव्हर केलेल्या नाही आहेत. होप या व्हिडिओमधले तिन्ही पार्ट्स तुम्हाला आवडले असतील. इफ येस तर जे जे स्टॉक मार्केट एन्थुझियास्ट लोक आहेत तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आपल्या चॅनलमधल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचसोबत आपण रिसेंटली कोकणामध्ये एस्टॅब्लिश असणारी एक पोटेन्शियल मल्टीबॅगर कंपनी आयडेंटिफाय केली. तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर सध्या स्क्रीनवरती जे थंबनेल दिसत आहेत त्यावरती क्लिक करा. हा व्हिडिओ नक्की प्रत्येकाने बघण्यासारखा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. परत भेटूया पुढच्या आठवड्यामध्ये अजून एक इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट घेऊन. अंटिल देन बाय बाय. थँक्यू व्हेरी मच.